धाराशिव जिल्ह्यात तानाजी सावंतांकडून नव्या युतीचे संकेत देण्यात आलेत। राणा जगजितसिंह पाटलांवर काल हल्ला केल्यानंतर आता नव्या युती संदर्भात त्यांनी वक्तव्य केले। जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप सोडून कुणासोबतही युतीसाठी तयार असल्याचं तानाजी सावंत यांनी म्हटलंय। सावंतांच्या वक्तव्यानं नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे। शिवसेनेकडून सर्वांची दारं उघडी असंही तानाजी सावंतांनी म्हटलंय। भाजपनं फसवलं अशी कार्यकर्त्यांची भावना झाल्याचे तानाजी सावंत यांनी नमूद केलंय। चर्चा केली। आता माझे जे पदाधिकारी आहेत ह्या ठिकाणचे, माझे जिल्हा प्रमुख असतील, तालुका प्रमुख असतील, सगळ्यांची व्यथा ह्या ठिकाणी आम्हाला भाजपनं फसवल्याची त्यांची व्यथा आहे। जेवणाच्या व्यवस्थेकडे आपण सर्वांनी जावं। जी व्यथा आहे ती व्यथा मी फक्त जाहीरपणे मांडली आणि ह्या ठिकाणी आम्ही युती करणार नाही किंवा काय हा प्रश्न माझ्या अखत्यारीत येत नाही। माझे पक्ष नेते, माझे पक्ष प्रमुख ठरवतील युती करायची किंवा नाही आणि जसा त्यांचा आदेश येईल त्याप्रमाणे ह्या ठिकाणची कारवाई केली। चर्चेची दारं खुली असणार आहेत भारतीय जनता पक्षावर। सगळ्यांबरोबरच चर्चेची दारं, नुसती भारतीय जनता बरोबरच आमची युती होईल हे मी फक्त एवढंच सांगू शकत नाही। कारण तुम्ही भूमपरांडाला बघितलं की शिवसेना, शिंदे गट विरोधात सर्वजण, तसं आता ह्या ठिकाणी माझी दारं सगळ्यांसाठी आहेत। उद्या माझ्याबरोबर जर सर्व पक्ष जर येत असतील तर त्यांच्यासाठी मी चर्चेस तयार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।